एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या घडामोडीबद्दल. तर हडपसर मधली घटना आहे. पहिला हा व्हिडिओ नीट कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ जा. कटार लेके आ, तलवार लेके आ, हजार लेके आ जा. व्हिडिओ बघितला असा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तिनं डायरेक्ट चप्पल फेकून तिथून निघून जाते. मग तो व्हिडिओ व्हायरल होतो, कारण की तिथंच कॅमेरा लावलेला असतो. तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्या मुलीला नंतरून खूपच त्या मुलीसोबत मारहाण केली. तर त्या केव्हा माझ्या मित्रांना एवढंच सांगणं आहे की कशामुळं महाराजांच्या पुतळ्यावर तुम्ही चप्पल मारलात? काय का महाराजांचे असे विचार होते का की आपले धर्म एक नाहीत आणि एक आहेत, असे विचार होते का? अरे महाराजांनी 18 पगड जाती घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. 18 पगड जाती. महाराजांचा असा काहीच विचार नव्हता की माझ्या नजरेत ते जाती पण नाहीत. माझ्या नजरेत फक्त 2 जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, बस. मी आजपर्यंत कधी जातीभेद केलं नाही, तुम्ही बी करू नका. कारण की जेवढं होईल तेवढं आपल्यामध्ये मिळून मिसळून राहावा. महाराजांचे असे काहीच विचार नव्हते. विनाकारण त्या ताईंनी विनाकारण महाराजांच्या पुतळ्यावर चप्पल फेकून चुकीचं काम केलं. मग तिला शिक्षा भेटली. तिला भरपूर महिलांनी मारला आणि तिनं सध्या अटक पण आहे. असं काम नको करायला. कारण की महाराजांचं काय काम होतं? महाराजांचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काम, ते थोर नेते जे होऊन गेले, आपली एवढी अवकात नाही, आपली एवढी लायकी नाही की आपण त्यांच्यावर असा चप्पल फेकून मारतो, हे करतो. आपण काहीच नाही त्यांच्यासमोर. किती महान काम करून गेले ते. शिवाजी महाराज, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, APJ अब्दुल कलाम, हे खूप काही भरपूर नेते जे होते, भरपूर कामं करून गेले. आपण त्यांच्या खिलाफ काहीच बोलू शकत नाही. तर विनाकारण ह्या दिदीने असा पाऊल उचलला तर ते अजून अटक आहे. म्हणून मित्रांनो, जातीभेदमध्ये काहीच ठेवलेलं नाही. आपापलं व्यवस्थित मित्र, मुस्लिमचा का राहिना, जय भीमचा का राहिना, किंवा लमाण्याचा का राहिना, कोणत्याही जातीचा का राहिना, मित्र असतो. सगळेजण व्यवस्थित राहावा. म्हणजे कसं, 4 दिवस तुम्ही बी सुखाने जगचाल, 4 दिवस दुसऱ्याला सुखाने जाऊ द्या. असं हे विनाकारण छेडछाड नको करायला. कारण की हे असं केली म्हणून त्या दीदीला खूप काही भोगावं लागत असेल. तिच्या मनात काय आलं असेल, तिच्या मनात काय आलं असेल काहीच माहीत नाही. विनाकारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तिनं चपलीने पूर्ण मारला. हा व्हिडिओ खूपच व्हायरल झालाय. खूपच व्हायरल झालाय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झालाय. हडपसरमधली घटना आहे ती. खूपच ज्या मुलीनं चप्पल मारली होती त्या मुलीला खूपच मारण्यात आले. कारण की असं करायला नको. कारण की शिवाजी महाराज आहात म्हणून आज आपण आहात. आज जर शिवाजी महाराज नसते तर तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या घरी दीपावली, रक्षाबंधन हे जे काही सण होत्यात ते आपल्याला दुसऱ्याला विचारून करावं लागले असते. हे सण, तुमच्या बहिणीचं लग्न, तुमच्या कुणाचंही लग्न, प्रत्येक विचारून हा सण साजरा केला झाला असतो. पण शिवाजी महाराजांनी असं करून दिले की आपण मनासारखं वागू शकतो. मनासारखं वागू शकतो. तर त्या ताईनं खूपच खराब काम केले. असं नको करायला. कारण की ते ज्यावेळेस होते त्यावेळेस मुली सुखरूप राहत होते. आपली माय सुखरूप राहत होते घरात. जर शिवाजी महाराज नसते ना, त्या ज्या मुलीने चप्पल मारलं ती जन्माला बी आली नसती, आज जन्माला पण आली नसती. एवढी खराब कंडिशन होती. त्यांचं काम काय होतं, त्यांचं कार्य काय होतं? विनाकारण चप्पल मारून तिथून गेली. हे का तिच्या मनात आलं असेल मला हेच कळत नाही. का पण विनाकारण का? छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले. त्यांच्या टोळीमध्ये मुसलमानाचे विविध जातीचे मावळे होते. त्यांच्या टोळीमध्ये विविध. असं नव्हतं की फक्त मराठ्यांनाच गड जिंकल्यात, असं काही नाही. 18 पगड जाती येऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. पण आपल्यामध्ये विनाकारण का फोड की तू जय भीमचा आहे, तू मुसलमान आहे, तू हे तू ते, हे का? अरे आपण समजून घ्यायला पाहिजे दुसऱ्याला. आपल्यामध्ये जो जातीभेदीचा जे विचार आहे ना, आपल्या माइंडसेटमधून आपण काढून टाकला पाहिजे. म्हणजे ज्या मुलीने चप्पल मारली असेल ती कुण्या तर जातीची असेल, जय भीमचे असेल, मुसलमानाचे असेल, विविध कुण्या तर जातीचे असेल. पण हे करायला नको ना. कशाला? का? पण
विनाकारण का? ते आहेत म्हणून आज सर्व काही आहे. ते आहेत म्हणून आज तुला बाहेर हिंडायला भेटते. ते आहेत म्हणून आज तुला तुझं शिक्षण कंप्लीट करता येते. ते आहेत म्हणून तू दिवसाची जी रोटी खावलालीस ना ते सुखरूप खावलालीस. ते आहे म्हणून तुझी माय सुखरूप आहे. ते आहेत म्हणून सर्व काही गोष्टी आहेत. हे असं हे बरोबर नाही. त्या पुरीला मारलं ते ठीक आहे, पण लवकरात लवकर त्या पुरीला पण ठोकलं पाहिजे. दोन शब्द सांगणारे सांगू. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. ज्या मुलीने हे असं काम केले तिला चांगला प्रसाद तर भेटलायच. तुम्ही बघू शकता. सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. तर त्या मुलीला खूपच मुलावांनी खूपच मारले. तर तेवढं पण मारू नका. तिला वर चालली जाईल म्हणून तिला सोडून टाका. तिच्याकडून मोठी चूक झाली असेल आणि तुम्ही पण असं काही करा की तुम्ही विनाकारण. दुसरी एक बातमी आहे की एका हिंदू मुलानं कपाळाला टीका लावला म्हणून एक दुसऱ्या जातीचा मुलगा त्याला मारून टाकतो. हे असे वेगळे बातम्या आपल्याला ऐकण्यात मिळाल्या. तो मुलगा का पाकिस्तानी होता का काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारा मुलगा तसा करतोय तर विचार करा तुम्ही. हे लोकांच्या मनामध्ये किती राग भरलाय. जातीवादामध्ये किती राग भरलाय. का लोक असे जातीभेद करतात? जातीभेद नको करायला पाहिजे. जातीभेद म्हणून आपल्याला काय भेटणार आहे? हे दुसऱ्या समाजाची येऊन भांडणार, हे दुसऱ्या समाजाची उठणार, मग हिने हे करणार, हिने मोर्चा करणार, ते करणार. एकच न्याय मिळायला पाहिजे. त्या न्यायामध्ये सगळ्या गोष्टी सरकारनं प्रत्येकाला भेटलं पाहिजे. तुम्ही शिका, पुढे जावा. आरक्षण कशाला पाहिजे? तुम्हाला शिक्षणाला, तुम्हाला जॉबसाठी, नोकरीसाठी. मग शिका, पुढे जावा. ना जय भीमला जास्त आरक्षण नाही, ना मराठ्याला जास्त आरक्षण नाही, कुणाला जास्त आरक्षण नाही. प्रत्येकाला समभेद, समान भेद. प्रत्येकाला तेवढंच आरक्षण राहील जेवढं तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या. तुम्हाला तेवढंच आरक्षण भेटलं जाईल. असा सरकारला म्हणजे मागणी आहे की तुम्ही असं काहीतरी करा की हे असे दंग्यामारे, लुटमारी, जातीभेद हे नको व्हायला.